नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. माण तालुक्यातील बिजवडी जवळच्या एका गावात वास्तव्यास असणाऱ्या 52 वर्ष वयाच्या एका महिलेची 10 वर्षापासून असलेल्या जटातून मुक्तता करण्यात जटा निर्मूलन मोहिमेचे डॉक्टर सुधीर कुंभार व त्यांच्या संस्थेला यश आले आहे. जटांमुळे होणारा शारीरिक व मानसिक त्रास ही महिला अनेक वर्ष सहन करत होती. जटा सोडविता येतात हे तिला किंवा तिच्या घरच्यांना माहीत नव्हते. दुसऱ्या एका जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या एका शिक्षिकेने त्यांचे समुपदेशन करून त्या कुटुंबाचा संपर्क डॉक्टर सुधीर कुंभार यांच्याशी करून दिला. त्यांच्या जटांबाबतच्या अनेक प्रश्नांना व शंकांना उत्तरे दिल्यानंतर 8 सप्टेंबर हा साक्षरता दिन जटामुक्तीसाठी ठरविण्यात आला होता. 10 वर्षापासून असणाऱ्या या जटेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केसांचा गुंता झाला होता. प्रचंड बारीक मोठा कचरा आणि शेतातली माती, धूळ जाऊन मृत केस एकमेकात गुंतले जाऊन मोठ्या जटा तयार झालेल्या होत्या. जटा सोडवताना ही सारी घाण, सर्व केस सुट्टे करून काढण्यात आली, तसेच गुंता सोडविण्यात आला. केस धुतल्यानंतर त्या महिलेला पुन्हा तिचे केस विंचारायला लावण्यात आले आणि इथून पुढे केसांची काळजी कोणत्या प्रकारे घ्यायची यासंबंधी त्यांना व घरच्यांना माहिती देण्यात आली. ही प्रक्रिया सुमारे 2 ते 3 तास सुरू होती. जटा सोडवल्यानंतर त्या महिलेचा चिंतामुक्त आनंदी चेहरा पाहावयास मिळत होता. जटा सोडविण्याच्या या कार्यात जटा निर्मूलन मोहिमेतील अल्केश ओहळ, राजेंद्र कदम हे कराड येथील सेवानिवृत्त अध्यापक कार्यरत होते. त्याचबरोबर सौ शारदा व श्री गजानन निंबाळकर, बाळासाहेब जगदाळे, नितीन कुराडे आणि गजानन जाधव यांचे अनमोल सहकार्य लाभले. याविषयी बोलताना डॉक्टर सुधीर कुंभार म्हणाले, 52 वर्षीय महिलेच्या 10 वर्षापूर्वीपासून असलेल्या जटा सोडवल्या. या सोडवत असताना तिचं अगोदर समुपदेशन करायला लागलं. हे समुपदेशन झाल्यानंतर त्यांच्या शंकांना आणि प्रश्नांना उत्तर दिली आणि ज्यावेळी या सर्वातून तिची सुटका करायची ठरलं त्यावेळी जटा सोडवण्याचं ज्यावेळी ठरवलं त्यावेळी तिथं जाऊन आम्ही त्या जटा सोडवल्या. माझ्याबरोबर प्राध्यापक अल्केश ओहळ, प्राध्यापक राजेंद्र कदम, त्याचबरोबर समुपदेशनासाठी उपयोगी पडलेल्या शारदा निंबाळकर आणि गजानन निंबाळकर, त्याचबरोबर गजानन जाधव हे माझ्याबरोबर होते. या सर्वांनी मिळून आम्ही जटा 2 ते 3 तासाच्या कालावधीमध्ये सोडवल्या आणि जटामुक्तीनंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तणावमुक्तीचा, तो पाहिल्यावर तिच्या आयुष्यामध्ये एक नवीन वाट या साक्षरता दिनी निर्माण झाली असे आम्ही म्हणतो. धन्यवाद. सुमारे 10 वर्षांनंतर त्या महिलेची जटेतून मुक्तता झाल्याने ही महिला खऱ्या अर्थाने साक्षरता दिनी जटामुक्त झाली असे म्हणावे लागेल. जटा निर्मूलन संस्थेने आतापर्यंत 132 महिलांना जटेतून मुक्त केले असून आपल्या परिसरात किंवा परिचित आणखी कोणी अशा महिला असतील तर त्यांनी जरूर संस्थेशी 94 21 21 41 36 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे. वायझेड इंडिया टीव्हीसाठी नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझर इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.